हॅलो मित्रमंडळींनो, कसे आहात तुम्ही? आता मी सकाळ उठले आणि आज संडेचा दिवस आहे. तो अंघोळ वगैरे केली आणि आता मी चहा ठेवला. मांजरीला दूध दिलं आमच्या. आज रविवार आहे, संडे, पण इतकं गरम होतं आमच्या घरावर पत्रे आहेत. खूप गरम होतं आम्हाला इथं घरात. आता मी गरमी चहा पिते. तसेच माझी आंघोळ झाली, आवरले मी आणि आता मुली जातील आंघोळ करायला, माझ्या भाच्या. आणि आता मी चहा ठेवतो, तुम्हाला दाखवते. घसा बसलाय माझा. दूध टाकलं मी. आता उकळी फुटली ना चांगली, नाही तर मग चहा थोडासा वशाळ लागतो. चांगला उकळवला ना तर चांगला चहा लागतो. कितीही गरमी असू दे, चहा लागतोच मला तरी. कोण कोण चाय लवर आहे? चहा लवर आहे, चाय नाही चहा लवर, त्यांनी कमेंट करा प्लीज. तसे सगळेच असणार. माझं ॲक्च्युली रेसिपीचं चॅनल एक होतं, हिंदीमध्ये आहे. हिंदीमध्ये म्हणजे मी आपले मराठी रेसिपीजच टाकते, पण ते सगळ्या घराघरात पोचावं म्हणून मी थोडंसं हिंदीमध्ये टाकते. मराठीमध्ये पण बोलते, हिंदीमध्ये पण बोलते मी, असं नाही. मी तुम्हाला इथे दाखवत जाईल थोडेफार माझे रेसिपीज वगैरे, माझे रुटीन्स. ठीक आहे काय? ठीक आहे मित्रमंडळींनो, आता चहा उकळला आहे. मी प्याल्यात वगैरे नाही पीत, डायरेक्ट डिशमध्ये घेते. पहिले घेत होते प्याला, पण आता मी एकटीच घरात चहा पिते ना, बाकीचे कोणी पित नाही. मग त्यामुळं आई होती तेव्हा आई पण प्यायची, आईला मला सवय होती चहा प्यायची दोघींसाठी. पण आता मी एकटीच आहे, त्यामुळं मी एकटीसाठी चहा करून पिते. मग एकटीसाठी डिशच घेते, डायरेक्ट प्याला वगैरे नाही घेत. प्याला चहा पिते, डिशमध्ये चहा पिते. हे माझं डेली मॉर्निंग रुटीन आहे. उठलं की पहिलं पटपट आवरायचं, आंघोळ करायची आणि पहिले चहाचे 2 घोट घ्यायचे. त्याशिवाय आजची जनरेशन बहुतेक भरपूर जण चहा नाही पीत, पण आपल्या 90s मधल्या मुलींना सगळ्यांना लागतो चहा. आजकालच्या भरपूर मुली चहा नाही पीत. लहान माझ्या भाच्या पण आहेत, त्या चहा नाही पीत ना, दूध पितं, ते काहीच नाही पीत. तर मला चहा लागतो. तर कधी कधी माझी तब्येत बिघडली की त्या मला चहा करून देतात, पण मला चहा लागतो. मला पित्त जरी झालं तरी मी पित्त झालं पण चहा करूनच गोळी खाते. आणि आमच्या इथं पाणी येतं संध्याकाळी, सो सगळी कामं संध्याकाळी असतात. स्वयंपाकच तेवढा नाश्ता किंवा स्वयंपाक होतो, नाही तर मग जी काही कामं आहे ती संध्याकाळीच होतात. भांडी, कपडे वगैरे सगळं. मशीन होती ती आमची मशीन पण बिघडली आणि सहसा त्या मशीनीत चांगले कपडे पण निघत नाही. तर मी आपली चांगले कपडे धुवून टाकायची. तर अशी खूपच मळलेली कपडे हाताने धुवायला लागतात, त्यामुळे संध्याकाळी पाण्याला संध्याकाळीच आमची कामं असतात. पहिले सकाळी वगैरे येत होतं पाणी, आता खूपच पाणी कमी झालं आहे. आता एकच टाईम आमच्या इथं पाणी. तर पहिलं
दिवसभर असायचं, त्याच्यानंतर 4 टाईम तरी सोडायचे. आता तेवढंही नाही सोडत. आता एकच टाईम पाणी सोडतात, ते पण कधी जाईल याचा भरोसा नाही. त्यामुळे पटपट कामं करत मग संध्याकाळीच. मग सकाळ सकाळ काय, आता यांची शाळाही बंद आहे. आता मेघाची होणार 1 तारखेपासून आणि हिची काही 10-15ला दुसरीची. तर मग आता 1 तारखेनंतर मग ठीक आहे मित्रांनो, मी आता चहा पिऊन घेते आणि मी तुमच्याशी बोलते. ठीक आहे, तर आज का बेत माहिती नाही. आज अजून मंथ एंडिंग आहे, सो आज काही स्पेशल नसणार आहे आपल्या घरामध्ये. मोजकंच काहीतरी फोडणीचा भात वगैरे किंवा काही असंच काहीतरी करेल किंवा चपाती भाजी. केटी आमची तिची पिल्लं होती, दूध पित आहेत. इथे 2 झोपले. मी आले तर माझ्या मागे मागे आले. दूध पिलेत आत्ताच, पण तरी परत आले मागे मागे माझ्या. दोघेजण झोपले ते तिघं इथं आले. गरम पण एवढं होतं आहे ना की कुठे जाणं येणं पण चुकीचं आहे. इतकं गरम होतं आहे की कुठे जाऊच येऊ शकत नाही. माझा तर सगळा दिवस, सगळं जन्म आयुष्य म्हटलं तरी चालेल घराच्या आतच, गेटच्या बाहेर जातच नाही जास्त. जसा जॉब सोडला आहे तसा जॉबला मी जात नाही, तशी घरातच. मग गेटच्या बाहेर फक्त काहीतरी भाजी वगैरे काहीतरी आणायलाच. खूप वेळा तर इतकी गरमी असते, इतकं ऊन असतं, मला लगेच ऊन लागतं, खूप डोकं दुखतं, पित्त होतं. मग कधी कधी तर ऑनलाईन मागवते. ऑनलाईन भाज्या स्वच्छ आणि चांगल्या नाही मिळत, फ्रेश नाही मिळत, एकदम शिळ्या आणि काय काय मिळतात आणि पटकन शिजत नाही. खूप वेळा भाज्या मागवल्यात व्यवस्थित मिळत नाही, म्हणजे एकदम वांगा मागवलं तर कच्चं मिळतं, खूपच पटकन शिजत नाही असं मिळतं आणि खूपच खराब मिळतात भाज्या. मेथीला तर खूपच पाणी सुटतं, काही काहींना म्हणजे साफ करून देतात, फक्त ते मागचा शेंडा कापून देतात, बाकी काहीच करत नाही. मग ते आणि खूप महाग, शिवाय महाग तर खूपच. म्हणजे आपण 1000 रुपयामध्ये भरपूर भाज्या आणू शकतो आपल्या भाजी मंडईतनं, तिकडनं आणू शकत नाही खूप, म्हणजे आपण नाही का आणू शकत एवढ्या भाज्या. तर ठीक आहे मित्रमंडळींनो, आता सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे होते. मग काय बनवायचं बघते, जेवायला नाश्ता बनवायचा की डायरेक्ट जेवण बनवायचं. यांना आता जास्त पोहे आवडतात आणि पोहे तर आम्ही त्या दिवशीच तुम्हाला दाखवलेले. आता वेगळं काही करायचं असलं बघते, नाही तर मग डायरेक्ट स्वयंपाक. ठीक आहे, तर बोलू थोड्या वेळाने.